भरले आहेत आणि जेव्हा अशा अनेक बंदुका सटतील तेव्हा त्यांच्याशी लढणे सोपे होईल. कोण होता हा शूरवीर जो बंदुका पुरून ठेवत होता आणि लेखणीने वार करत होता, जो एक स्वातंत्र्य सैनिक हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? आत्तापर्यंत जे तुम्ही बघत आला त्यात मी व्लॉगच स्टार्ट केला नाही आणि तो दिवस होता कालचा. जसं मी तुम्हाला सांगितलेलं ह्याच्या आधीच्या व्लॉगमध्ये की माझे व्लॉग्स खूप 2 दिवसाचे पेंडिंग आहेत. तर मी व्लॉग तर स्टार्ट केला पण इंट्रोड्यूसच नाही केलं, तो नुसता शूट करत गेलो क्लिप्स आणि आत्ता फायनली व्लॉग स्टार्ट करतो जेव्हा मला एंड करायचा. सो आज वियर्ड व्लॉग बनत चाललेला आहे. असो, आजचा व्लॉग थोडासा सहन करून घ्यात. मी हा खूपच छोटा आणि सिम्पल ठेवतो. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण कालच्या क्वेश्चनचा आन्सर घेऊयात आणि एक नवीन क्वेश्चन देऊन हा व्लॉग संपवतो. म्हणजे मला 13 तारखेचा व्लॉग स्टार्ट करता येईल, माझे बॅकलॉग संपतील आणि मला थोडंसं नवीन पद्धतीने तुमच्याशी कम्युनिकेट करता येईल. सो द क्वेश्चन वॉज एक्सप्लेन द टर्म स्पॉटिंग अँड वाय इट्स इम्पॉर्टंट फॉर टर्निंग. त्याचा आन्सर आहे स्पॉटिंग इज फोकसिंग ऑन अ फिक्स्ड पॉईंट टू मेंटेन बॅलन्स अँड प्रिव्हेंट डिझिनेस ड्युरिंग टर्न्स. आता ह्याच्यात खूप सोप्या पद्धतीत सांगायला गेलं तर स्पॉटिंग हे तुम्हाला टर्न्समध्ये उपयोगी पडतं आणि ते कशा टाईपमध्ये, त्याचं उत्तर ज्यांनी कथ्थक शिकलेले आहेत किंवा ज्यांनी क्लासिकल डान्स शिकले असतील त्यांना प्रॉपर माहीत असेल की ते चक्कर घेताना सोपं पडतं आणि तेच आपल्याला वेस्टर्न डान्स स्टाईल्समध्ये पण यूज करता येतं व्हाईल यू डू टर्न्स इन कंटेम्पररी लाईक प्युरेट टर्न्स, शन्नई टर्न्स और ट्रिपल टर्न्स और मेनी अदर टर्न्स आर देअर इन बॅले ऑल्सो. जॅझमध्ये यूज करता येतं. तर त्या टाईपमध्ये तुम्हाला मदत केल्या जाते जेव्हा तुम्ही स्पॉटिंग प्रॉपरली शिकता. स्पॉटिंग करणं म्हणजे तेव्हा तुम्ही एका ठिकाणी एक स्पॉट ठेवणं आणि टर्न करणं. आता मी जेव्हा माझ्या चेअरवरून टर्न करतो तर माझी फेस इथंच आहे, तर इथं टर्न करून स्पॉटिंग करायचं असतं. तर त्या टेक्निक्स असतात ते तुम्हाला प्रॉपरली तुमच्या बॅचमध्ये शिकवलं जातं. पण स्पॉटिंग हे तुम्हाला चक्कर घ्यायला सोपं करतं आणि खूप जास्तीवाली मदत होती. सो दिस वॉज द आन्सर ऑफ द स्पॉटिंग. आणि आय थिंक तुम्हाला हा क्वेश्चन डान्समधला आता कदाचित मी शेवटचा विचारेल, ह्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये बघूयात पुढं काय होतं आहे. नेम 3 पॉप्युलर बॉलिवूड डान्स स्टेप्स अँड दी मूवीज दे आर फ्रॉम. म्हणजे 3 बॉलिवूड डान्स स्टेप्स सांगायचे आणि ते कुठल्या मूवीजमध्ये परफॉर्म केलेले होते. खूप काही असतील, त्यातले फेमस आजपर्यंतचे दी बेस्ट मला सांगा. कदाचित ट्रिकी राहील कोणाकोणाचे कुठले कुठले राहतील, पण जर कुणी सर्च केलं तर कॉमनली तुम्हाला 3 ॲन्सर्स मिळतील आणि दॅट आर दी ॲन्सर. त्याचं मी तुम्हाला हिंट दिलेली. क्वेश्चन परत एकदा सांगतो. 3 बॉलिवूड डान्स स्टेप्स सांगायचे जे पॉप्युलर झाल्या आणि ते कुठल्या मूवीजमधनं झाल्या. सो प्लीज नीट रिसर्च करा आणि मग उत्तर द्या. सगळ्यांचं उत्तर सेम असायला पाहिजे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर सर्च केलं तर वेगळे ॲन्सर्स निघतील आणि ते ॲन्सर्स चुकीचे राहतील. सो 3च ॲन्सर्स आपल्याला हवे. सो हा व्लॉग मी इथं एंड करतो. स्वीट अँड सिम्पल आहे बिकॉज मला नवीन व्लॉग स्टार्ट करायचे आणि ह्याच्या आधीचे 2 व्लॉग एडिट करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्लॉग एडिट करून अपलोड करायचं आहे, कारण 13 तारखेला तुम्हाला व्लॉग बघायला नाही मिळणार जर माझे व्लॉग एडिट नसतील तर. सो गाइज, थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग हियर. एंड अगर आपने व्लॉग यहाँ तक देख लिया फॉर व्हाट्स योर रीज़न, प्लीज़ लाइक कर देना, नहीं हो तो सब्सक्राइब कर देना. मिलते हैं अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, किस स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D विथ पियुष. भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुल चालू झालेलं आहे. आठवड्यातनं आता आम्ही 3 दिवस चाललो आहे. आज 3-3 आकडा खूप येतो आहे. आय डोंट नो वाय. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.